15 वर्ष झाले, किती दिवस यांच्या बोलतापण बळी पडायचं. अरे जुग 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 आगे न गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. आपली पोरं प्रत्यक्षात कधी या ट्रेन मध्ये बसतील, सांगा कधी बसतील. हा लक्षात असू द्या, आता आपल्याकडे नवीन पर्याय आले. थांबे, काय बोंब बोलतीस वगैरे? हा अरे केवढ्या मोठ्यानं ओरडतेस? हा हे बघ, एवढ्या मोठ्यानं बोंबलून तुझं म्हणणं काय खरं नाही होणार. काय या पुणे नाशिक रेल्वेची मंजुरी कुणी मिळवून दिली? दादानी. हा अरे तू चड्डीत मुतायचास ना, तेव्हापासून दादा भांडत्यात रेल्वेसाठी. हे तुमचं बरं आहे बरं का. हा निवडणुका जवळ आल्या की तुम्हाला आमची आठवण येते. हा अहो तसं नाही तात्या, आता लोकांना नवा चेहरा पाहिजे, तरुण चेहरा पाहिजे, तरुण नेतृत्व पाहिजे. आम्हाला अनुभव असलेला माणूस पाहिजे. आणि आमच्या दादा मनानं आणि कामानं चिरतरूनच आहे. आणि तुमच्या चेहरा मग खरं काय दडलंय हे समजांना माहीतच आहे. अरे राजकारणाच्या एवढ्या वर्षात दादांच्या अंगावर एक भ्रष्टाचाराचा डाग नाही. आणि तुम्ही राजकारणात यायच्या आधीच डाग आलेले. अरे तुम्ही जर निवडून आला ना तर सगळा समाज नासवाल. कसं आहे मंडळी, एवढी वर्ष झाली आपण आश्वासन ऐकतोय, पण ट्रेन येत नाहीये. खरंच आहे ना? मला सांग, रेल्वेची मंजुरी किती साली मिळाली? माहित नाही. माहित नाही? अरे असा कसा रे तू अडाणी? माहित नाही? हो मंडळी या इकडे. हे बघा, रेल्वेची मंजुरी कवा मिळाली याला माहित नाही आणि चाललाय विरोध करायला. अरे 2016 साली. अरे किती भाग्य आहे आपलं. आणि तात्या मंडळी त्याचं बजेट बी पास झालंय आता. काय ट्रेन धावायला जागा लागते ना, तर मग सरकारनं आता भूसंपादन सुरू केलंय. आणि काय रे, एवढी वर्ष तुमची सत्ता होती तेव्हा मिळाली का मंजुरी? हा नाही ना. आणि आता कुठं लोकांचं सपन पुरं होतंय तर ती बी बघू नव्हे तुम्हाला. पण मंडळी आता आपल्याकडे ट्रेन धावणार म्हणजे धावणार. हा ए नाना नाना, आता तू काय बोलला? आपल्याकडे ट्रेन येणार? होय. म्हणजे मला मामाच्या गावाला जाता येणार? मला पळती झाडं बघायला मिळणार? होय तर. अरे बाळा, तुला पळती झाडं आणि गावाला इकास बघायला मिळणार. ए मी मामाच्या गावाला जाणार, मी मामाच्या गावाला जाणार. म्हणजे आपला शेताचा माल बी जाणार का ट्रेन ना? अगं म्हणजे काय मावशे, त्याच्यामुळे इथं उद्योग धंदे बी वाढणार आहेत आता. मग हा का बोंब बोलतो उन्हातानाचा? कशाला बोंबलतोय? अगं त्याच्या साहेबानं गॉगल लावलाय ना भ्रष्टाचाराचा. त्यांच्या साहेबांच्या कानावर सारखा फोन. लोकांचे प्रश्न कधी ऐकणार आहे? माहिती अरे दे म्हणतोय ना. तवा मंडळी या भामट्यांच्या नादी लागू नका. अहो गेली 15 वर्ष दादानी या गावाचा विकास केलेला आहे आणि आपल्या रेल्वेचं सपन फक्त दादाच पुरं करू शकते. तेव्हा आमचं सर्वांचं मत दादाना. चला फुटाची गोळी घ्या. चला आमचं ठरलंय, आमचं मत दादाना. नमस्कार. पुणे नाशिक रेल्वे मार्गावर मला आपल्याशी बोलायचं आहे. 1988 सालापासून जवळजवळ 31 वर्षापासून ह्या मतदारसंघातील पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या जनतेनं पुणे नाशिक रेल्वे व्हावा हे स्वप्न पाहिलं. कोकण रेल्वेचं स्वप्न त्या भागातल्या जनतेनं 30 वर्षापूर्वी पाहिलं. आता अजून 3-4 वर्ष वाट पहा. 3 वर्षामध्ये हा प्रकल्प नक्कीच धावेल. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर तुमचं आमचं सगळ्याचं स्वप्न साकार होईल. ह्या भागाचा कायापालट होईल, शेतकऱ्यांचा विकास होईल, इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. हा परिसरच मुळात सुधारेल याची मला खात्री आहे. आणि मुळातच हा प्रकल्प हायस्पीड रेल्वे प्रकल्प म्हणून उदयास येतोय. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये पुणे नाशिक रेल्वे ही पहिली रेल्वे अशी असणार आहे की 220 किलोमीटर प्रति आवर ही त्याची स्पीड असेल. आणि पुण्यावरून निघालेली रेल्वे 15 स्टेशन घेऊन नाशिकला अवघ्या 2 तासात पोहोचेल. हे स्वप्न आपलं येणाऱ्या 3 वर्षामध्ये प्रत्यक्षात येईल याची मला खात्री आहे. सत्यस्थिती अशी आहे की फक्त 3 वर्षापूर्वी मंजूर झालेला प्रकल्प लवकरात लवकर अस्तित्वात येईल. बाकी राजकारणी लोक काही बोलतील, इलेक्शनच्या तोंडावर या प्रकल्पावर टीका करतील, याला जमीन मिळणार नाही, याला जमीन कुठं मिळणार, हे काही सत्य नाही आहे.
परंतु हा प्रकल्प रेल्वेच्या पिंक बुकमध्ये आल्यामुळं हा प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुमचा खासदार आहे. मी तुमच्यावर 15 वर्ष काढलेली आहे. मला ह्या प्रकल्पासाठी साथ द्या. तुमची सगळ्यांची साथ हवी आहे. ह्या प्रकल्पामध्ये राजकारण न येता हा प्रकल्प विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा माइलस्टोन राहील, एवढी मी आपल्याला खात्री देतो. धन्यवाद. शिवाजी दादा आढळराव पाटील यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा. निशाणी धनुष्यबाण.